अस्सल मराठमोळा पेहराव, राजस्थानी संस्कृतीची झलक, कुठे सौंदर्यवतींचा कॅटवॉक तर कुठे चंद्रा व झिंगाटच्या तालावर भन्नाट नृत्य सादर करणाऱ्या स्त्रिया. ही सर्व दृश्य फॅशन शो किंवा टॅलेंट शोचे असावेत असे आपल्याला वाटू शकतं. तसे वाटत असेल तर ही सत्यता नाही आहे. ही दृश्य आहेत बेळगाव शहरातील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनाचे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग सांभाळी ही म्हण तशी खूप जुनी आहे, पण तितकेच खरी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात नारीशक्ती प्रामुख्याने पाहावयास मिळते. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना ही ओळ जशी अर्थपूर्ण आहे, तितकीच घर असो वा संसार महिला विना अपुरेच. या नारीशक्तीला जागतिक महिला दिनी सत्कार करण्यात येतो. याच अनुषंगाने गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने अनोख्या पद्धतीने बेळगावात प्रथमच महिला दिन साजरा करण्यात आला. या महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने महिला पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावातील सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सोनोबत, ज्ञानप्रबोधन मंदिरच्या प्राचार्या मंजिरी मराठे रानडे, तसेच शाळेच्या सेक्रेटरी मधुरा भातकांडे, अध्यक्ष मिलिंद भातकांडे, प्राचार्या प्रेमलता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिला वर्गाला मार्गदर्शन केले. सध्याच्या युगात महिलेची भूमिका व तिच्या कर्तव्याचे तसेच ती देत असलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना शुभ संध्या. सबको मेरा प्यार भरा नमस्कार. आज हम यहाँ वुमेन्स डे सेलिब्रेट करने के लिए यहाँ पे उपस्थित है. हर रोज़ हमारा ही होता है, ये उसमें एक स्पेशल डे है. कशासाठी बरं आपण हा वुमेन्स डे सेलिब्रेट करत असू? मैत्रिणींनो, आपल्या भारताला एक उज्ज्वल अशी परंपरा आहे. कित्येक शतकाच्या पूर्वी गार्गी, मैत्रेयी अशा नावाच्या मोठ्या मोठ्या विदुषी होऊन गेल्या. विदुषी म्हणजे अतिशय विद्वान अशा स्त्रिया. आपल्या महिलांना तेव्हा वादविवादामध्ये, राजदरबारामध्ये स्थान होतं. पण त्याच्यानंतर काय झालं की आपल्या मवाळ स्वभावामुळं आपल्यावरती बरेच परदेशी आक्रमणांचे आघात झाले. जसे काही मुघल आले, काही ब्रिटिश आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले आणि त्यांच्यामुळं आपल्या स्त्रिया पडद्यामध्ये किंवा गोशामध्ये गेल्या. ज्यांना समानतेचं स्थान होतं, समान स्थान होतं, अशा बायका फक्त घरातल्या स्वयंपाकघरापुरत्याच मर्यादित राहू लागल्या. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं 1900 शतकामध्ये जेव्हा सगळीकडं वेगळ्या वेगळ्या क्रांती व्हायला लागल्या, वेगळ्या वेगळ्या क्रांतींचा उदय व्हायला लागला, तेव्हा भारतामध्ये जवळजवळ महिलांना नगण्य स्थान होतं. अगदी नोकराच्याही पलीकडचं स्थान होतं असं म्हटलं तर चालेल. मग तेव्हा सतीची एक प्रथा होती किंवा हुंडाबळीची प्रथा होती किंवा काही वेळेला अनेक स्त्रियांवरती अत्याचार व्हायचे. हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली, खूप काही झालं आणि त्याच्यासाठी आपण जे आभार मानले पाहिजेत तशी ही स्त्री सावित्रीबाई फुले. अंगावरती शेणाचे गोळे सुद्धा त्या बाईनं झेलले, कितीतरी अवहेलना झेलली, छितू झेलली आणि आज तिच्यामुळं मी तुमच्या पुढं उभी आहे, तुम्ही आज इथं उपस्थित आहात. तर त्या स्त्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. All the dignitaries on the days, President Mr. Milind Bhatkande, Mrs. Madhura Bhatkande, Principal Premlata Ma'am, all the teaching, non-teaching staff, and my dear friend Mrs. Dr. Sonali Shah Sarnobat. As she just now told that we were friends in the school, I have seen her studying so sincerely. She has been scholar right from her school days, and I literally recalled all those old memories where we would participate in different competitions, study together. There was tough competition, and I really recall those moments and lost in those school days. Those were the best days of one's life. Coming back to this auspicious occasion, as just now madam told you, and I felt that it is nice to interact with you all in Marathi and the most common language that everyone follows. That will be very easy for each one of us. So first of all, I wish all of you a very, very happy Women's Day, and I congratulate Bhatkande School for
coming out with this innovative idea of celebrating womanhood for all its mother parents. A big round of applause for Bhatkande School, I feel. This is the only school which is celebrating Women's Day on this grand scale. Congratulations both of you and ma'am and the staff. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. घर संसारात व्यस्त असणाऱ्या महिलांच्या प्रतिभेचे दर्शन यावेळी घडले. दररोज आपल्या मुलांना जेवणाचा डबा बांधून त्यांना शाळेत पाठवून देणारी ती आई, पतीला कामावर जाताना काय हवं काय नको ते बघणारी ती पत्नी आज अचानक येथील मंचावर आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांना थक्क केले. यासह सोबत कर्णमधुर गाण्यांचे सादरीकरण, भारतीय व पाश्चिमात्य पेहरावात कॅटवॉक करून परीक्षक व दर्शकांची वाहवा मिळवली. नृत्य प्रकारानंतर महिलांनी एकच धमाल केली. एकापेक्षा एक सरस आणि काही काळ घरादाराची काळजी बाजूला सारून आपल्या भन्नाट नृत्याने स्वतःसाठी आनंद मिळवला आणि उपस्थितांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक करून टाळ्यांचा कडकडाट केला. गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेने नारी शक्तीला दिलेल्या या सन्मानाबद्दल महिला पालक वर्गाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सर्वांना माझ्या भगिनींना नमस्कार. गजाननराव भातकांडे स्कूल जी आहे त्याच्यामध्ये माझी 2 नातवंड्या शिकत आहेत. एक अद्वैत तेवरे आणि एक संस्कृती तेवरे म्हणून दोन्ही शिकत आहेत. ही शाळा फार छान आहे. आणखीन आज जो फंक्शन ठेवलेला आहे मिलिंद सरांनी तो असा म्हणजे बेळगाव शहरामध्ये कुठेही झालेला नाही. आम्हाला फार आनंद होतो की महिला दिनानिमित्त त्यांनी हा फंक्शन ठेवलेला आहे. आम्हाला फार आनंद होतोय. नमस्कार, माझं नाव सरोजा काकडे. माझी मुलगी ह्या शाळेमध्ये नर्सरीपासून शिकते. आता सध्याला ती 9A क्लासमध्ये आहे. मानसी काकडे ह्या स्कूलबद्दल ती रोज येऊन काही ना काहीतरी आमच्या स्कूलमध्ये असं करतात तसं करतात. डान्स व्यवस्थित छान शिकवतात. डान्स सर वगैरे येऊन आम्हाला स्टेप चांगले जावे हे वगैरे करतात. सगळं व्यवस्थित सांगते. ती बोलायला लागली तर असं ऐकायला पाहिजे ह्या शाळेबद्दल असं मला वाटतंय. नमस्कार, माझं नाव शीतल नारायण संताजी. माझ्या मुली तिघी पण इथं शिकल्यात. मोठी मुलगी इंजिनियर आहे, दुसरा नंबर BHMS करते, तिसरा RLSला फर्स्ट इयरला आहे. आणि इथला स्टाफ मिलिंद सर फार चांगले आहेत आणि शिक्षण पण फार चांगलं आहे इथलं. नमस्कार, मी दया सुनील देसाई. माझा मुलगा 4th स्टँडर्डला आहे, रणवीर सुनील देसाई. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर टीचर वगैरे फार कोऑपरेटिव्ह आहेत आणि आता वेकेशन वेकेशन क्लासवर त्यांनी चालू केलेले आहे. ॲक्टिव्हिटीज भरपूर आहे. परत मुलांचे स्पोर्ट्स असो किंवा आता वेकेशन क्लासेस असो आणि त्यांचे गॅदरिंग किंवा आता हे वुमन्स डे जे सेलिब्रेशन त्यांनी करायला लागलेत ते कुठल्याही स्कूलमध्ये केलेलं नव्हतं आणि महिलांना जास्त करून त्यांनी वाव द्यायला लागलेत. त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही प्रत्येक वेळी ऋणी आहोत. नमस्कार, मी रिया सांगोडेकर. माझी मुलगी 6th स्टँडर्डला आहे, खुशी सांगोडेकर. आणि मुलगा 2nd स्टँडर्डला आहे, आदिराज सांगोडेकर. मी ह्या स्कूलबद्दल खूप सॅटिस्फॅक्शन आहे मला. कारण टीचर्सपासून प्रिन्सिपल मॅडमपर्यंत सगळे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. ॲक्टिव्हली टीचर्स आहेत, सगळे ॲक्टिव्ह आहेत. तसंच मुलांना पण ॲक्टिव्हली सगळ्या गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला ऑपॉर्च्युनिटी देतात. नमस्ते, माझे नाव लक्ष्मी दत्तात्रय घोडके. मी राहते शापूरला
आणि यावर्षी जे महिला दिनाच्या निमित्ताने गजाननराव भातकांडे स्कूल यांनी जे आयोजित केलेलं आहे ते सर्वांना आम्हाला महिलांसाठी खूप उत्तेजित आहे. त्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला सर्वजण आमच्या म्हणजे त्यांनी जे काय केलेलं आहे ना त्याच्यासाठी आम्ही उत्तेजित होऊन इथं आलेलो आहोत. माझं नाव धनश्री पाटील. माझा मुलगा सिनियर KG ला एक आहे आणि 5th स्टँडर्डला एक आहे. शाळा चांगली आहे आणि ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत. शाळेत टीचर पण चांगले आहेत, मेसेज ते व्यवस्थित पाठवतात. माझं नाव रोशनी वेर्णेकर. मी गजाननराव भातकांडे स्कूलमध्ये माझ्या दोन्ही मुलांना इथे शिक्षणासाठी घातलेलं आहे व ही शाळा आमची हिंदू संस्कृतीला जपणारी अत्यंत उत्कृष्ट शाळा म्हणजे मला वाटते. म्हणून प्रत्येक लोकांना इथं ह्या स्कूलमध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचं प्रवेश घेण्यासाठी ॲक्च्युली फ्री पण आहे. म्हणून प्रत्येक पालकांनी इथं शिक्षणासाठी आपल्या मुलांना प्रवेश घेण्याची मी विनंती करते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कीर्ती अमित चौगले. मी राहणार भांडुरपल्ली. माझ्या दोन्ही मुली 4थीला आहेत. यंदा एकाच वर्गात आहेत, 2 आहेत. आणि ज्यावेळी वुमन डे केले त्यावेळी कुठल्या शाळेत केले नाही, यंदा फर्स्ट टाइम या शाळेतनं केलेलं आहे. यासाठी स्टाफ लोकांचं, सरांचा, मॅडमचा त्यांचा आम्ही आभार मानतो. माय नेम इज मिसबा बोजकर. In 10th standard, we are very satisfied with Gajananrao Bhatkande English Medium High School with studies and with cultural activities. Thank you. माझं नाव स्वाती सदानंद पाटील आहे. मी शास्त्रीनगरला राहतो. माझा मुलगा या शाळेमध्ये शिकत आहे. तो आता 10वीला आहे आणि 1st स्टँडर्ड म्हणजे नर्सरीपासूनच या शाळेमध्ये आम्ही घातलेलं आहे. या शाळेबद्दल म्हणजे आम्हाला आपुलकी आहे. नमस्कार, माझं नाव प्रियंका आनंद देवरे आहे. माझी 2 मुलं आहेत. ह्या स्कूलमध्ये शिकतात, गजाननराव भातकांडे स्कूलमध्ये शिकतात आणि स्कूल खूपच छान आहे आणि सर टीचर खूपच छान शिकवतात. आणि आता महिला वर्गासाठी जे आयोजन केले खूपच छान कार्यक्रम. नमस्कार, माझं नाव आहे अनुराधा अभिजित पाटील. माझी मुलगी ह्या शाळेमध्ये शिकते, ती 5वीला आहे. पण इतके छान सरांनी म्हणजे सगळेच प्रिन्सिपल असू दे, टीचर असू देत, एवढे छान सांगतात, सगळं शिकवतात, व्यवस्थित शिकवतात. आणि आता जे सरांनी काढले वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं अभ्यास असू दे, काय असू दे, सगळं त्या क्लासला मुलांना घालावंय असं तर माझी इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव प्रियंका ज्ञानेश्वर भातकांडे. माझी मुलगी 6th स्टँडर्डला आहे, गौरी भातकांडे. ती या भातकांडे स्कूलमध्ये शिकते. प्रत्येक स्कूलमध्ये सांस्कृतिक गोष्टी किंवा धर्माबद्दल हे शिकवतातच असं नाही आहे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. पण ह्या स्कूलमध्ये धार्मिक असू दे, सांस्कृतिक असू दे किंवा कोणतेही कार्यक्रम असू दे, हे मुलांना कसं संस्कारापासून म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा शिकवतात. आणि पालकवर्गांचं बोलायला गेलं तर टीचर लोक पण खूप सपोर्टिव्ह आहेत. मी सुजाता ओमकार सावंत. माझी मुलगी 6वीला ह्या स्कूलमध्ये गजाननराव भातकांडे इथं शिकते. मिलिंद भातकांडे आणि मधुरा मॅडम यांचे मी फार आभारी आहे. आणि आज महिला दिनाबद्दल हा कार्यक्रम ठेवला आहे, हा फार खूप छान केलेला आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्रिया वाळवेकर आहे. माझी मुलगी भातकांडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 3rd स्टँडर्ड आहे. आम्हाला खूप आवडलं. एज्युकेशन सिस्टम पण चांगलं आहे. टीचर, स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत. आणि स्पेशली मिलिंदचं सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना, टीचरांना, पेरेंट्सला सगळ्यांना खूप सपोर्ट करतात. माझी 2 नातवंड ह्या शाळेमध्ये शिकतात आणि आज वुमन डे आहे. त्या निमित्ताने मी आज ह्या शाळेने स्टेजवर उभी राहून फार माझं करमणूक झाले व मी फार नाचले. या शाळेच्या वुमन डे कार्यक्रमामध्ये मी भरपूर आनंद घेतो. यावेळी संचालक मिलिंद भातकांडे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे आम्ही भातकांडे स्कूल क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक व शिक्षणाकडं कायम आम्ही अग्रेसर असतो. तर यावर्षी आम्ही असा विचार केला की महिला दिन साजरा करायचा. तर महिलांचा साजरा दिन करण्यासाठी सर्व पालकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि मुलांच्या ज्या आई आहेत सर्वांच्या त्या सर्वांनी एक मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. मला आवर्जून सांगावं लागेल की हे जे महिला दिन जे झालेलं आहे भातकांडे शाळेनं आयोजन केलेलं आहे, बेळगावात कुठल्याही शाळेनं आतापर्यंत केलं नाही. आणि खरोखर मी आज मनपूर्वक आभारी आहे सर्व पालकांचं की यांनी या सांस्कृतिक याच्यामध्ये भाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्या कार्यक्रमामध्ये मराठी, कन्नडा, गुजराती आणि हिंदी अशा सर्व गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि रॅम्प वॉकसुद्धा शिक्षकांनीसुद्धा पण त्याच्यामध्ये भाग घेतला होता. ग्रुप डान्ससुद्धा भाग घेतला होता. त्यामुळं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो
आणि असंच या दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि याच्यामध्ये सर्व पालकांचं आम्हाला सहकार्य चांगलं लाभलेलं आहे. तर याच्यापुढे आम्ही जरूर करणार आणि सर्वांना मी धन्यवाद देतो. मनपूर्वक आभार. आज भातकांडे स्कूल या एज्युकेशन स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे होतात ते ऑर्गनाईज केले आणि त्याप्रमाणे आम्ही आज पेरेंट्स जे महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही वुमन्स डे सेलिब्रेशन हा इथं अरेंजमेंट केलेला आहे इथं आणि सगळ्यांना एकत्र आम्ही आणून अराऊंड 1000 पेरेंट्स जे आहेत आलेत उपस्थित आहेत. त्यांना आम्ही त्यांनी स्वतः येऊन एकत्र येऊन डान्स आणि रॅम्प वॉक, सिंगिंग असे वेगवेगळे कल्चरल ॲक्टिव्हिटीज त्यांनी हे केले, परफॉर्म केलेले आहेत, भाग घेतले आहेत. आणि सोमवारपासून भातकांडे स्कूल ती सगळे आता एक्झाम्स होणार आहेत आणि या मंडेपासून जे मुलांचे एक्झाम सुरू होणार आहेत. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही चांगलं अभ्यास करून चांगले मार्क्सनी चांगले ग्रेड्स घ्यावा आणि कमिंग वेकेशनमध्ये आम्ही इंग्लिश हे स्पीकिंग कोर्स आम्ही चालू करणार आहे. कार्यक्रम संपताच खास आग्रहाखातर हौशी महिला पालकांकरिता त्यांना मंचावर बोलवण्यात आले. त्यांनी या संधीचा फायदा उठवत आपल्या भावनेला मोकळी वाट करून दिली. तुफान अशा झिंगाट व चंद्राच्या गाण्यावर बेभान होत ठेका धरला.